नारायण नारायण. माझ्या बंधूंनी जरी मला तसा शाप दिला असला तरी तो मी स्वीकारला, कारण मी त्यांच्या कार्यात अडसर आणला होता आणि कालांतराने त्यांचा रागही शांत झाला. मुनिवर, श्री ब्रह्मदेवांनी सतीदेवींना श्री महादेवांबद्दल सांगितलं तेव्हा आपण देखील तिथेच होतात, होय ना? नारायण नारायण. या आख्यानात श्री सतीदेवींची कथा सांगत असताना तो क्षण मी कसा विसरेन. एके दिवशी माझे पिता श्री ब्रह्मदेव आणि मी असे प्रजापती दक्ष यांच्याकडे गेलो होतो. पिताश्री येण्याचा संकेत मिळाला होता. त्यांचे काय काम आहे ते ठाऊक नाही. आपण त्यांची प्रतीक्षा करूया. आपले पिताश्री कोण आहेत? साक्षात ब्रह्मदेव माझे पिता आहेत. श्री विष्णू आणि श्री ब्रह्मदेव यांच्याबद्दल मला कळले, परंतु त्रिमूर्ती म्हणजे काय? सती, योग्य वेळ आली की तुला तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. आपले स्वागत आहे पिताश्री. शुभम भवतु प्रसूती. आपण येणार होतात असा संकेत मिळाला होता, पण हा नारद आपल्या सोबत असेल हे ठाऊक नव्हते. कार्यच इतके महत्वाचे आहे की पिताश्रींना सहाय्य व्हावे म्हणून मी आलो. असे काय महत्वाचे कार्य आहे पिताश्री? मला सतीशी एकांतात बोलायचं आहे. पिताश्री, यासाठी तुम्ही इथे आलात? होय, माझे कार्य झाल्यावर मी पुन्हा ब्रह्मलोकात निघून जाईन. आपण माझ्याशी बोलण्यासाठी ब्रह्मलोकातून इथे आलात? होय सती. पण पिताश्री, आपण सतीशी काय बोलणार आहात? आपल्याला जे काही बोलायचे आहे ते आता इथे बोलू शकता. नाही, पिताश्रींना एकांतातच बोलायचे आहे. मला सतीशी बोलण्यासाठी तुझ्या अनुमतीची आवश्यकता आहे. असे काही नाही पिताश्री, तुम्ही सतीशी एकांतात बोलू शकता. आपण तिचे आजोबा आहात. आपण जे काही कराल ते तिच्या हितासाठीच असेल, त्यात मला शंकाच नाही. खरं तर मला काही शंका आहेत, पण आपल्यावर विश्वास ठेवून मी सतीला आपल्याबरोबर बोलण्यासाठी एकांत देत आहे. येतो मी. आपण माझ्याशी काय बोलणार आहात? सांगतो सती. देवी, एक गोष्ट ध्यानात आहे का आपल्या? महाशिवरात्र जवळ आली आहे. मी कशी विसरेन? हा उत्सव मोठ्या उत्साहात करू. त्यासाठी त्याचे नियोजनही तसेच करायला हवे. मला असं वाटतं ह्या वेळेस सगळ्यांना औपचारिक निमंत्रण द्यायला हवी. मग पहिले कार्य हेच सुरू करू. अहो, आपण आत्ताच आख्यानातून आलो आहोत. आधी विश्रांती घ्या आणि मग आपण हे कार्य करू. विश्रांती कसली? आपण तात्काळ या कार्याला सुरुवात करूया. मग मी देखील तुमच्यासोबत थांबते. आता आधी नारद मुनींना बोलवा बरं. नारायण नारायण. आख्यान संपवून मी निघालोच होतो आणि थांबलो. हे प्रभो, हे माते, काय आज्ञा आहे? मुनिवर, महाशिवरात्र जवळ आली आहे. देवलोक, ऋषीमुनी, नवग्रह यांना आपण यथोचित निमंत्रण द्यावे. या क्षणापासून कार्याला सुरुवात करतो.
परंतु एक शंका आहे. मुनिवर, आपल्याला शंका येणार नाही असं कसं होईल? सांगा. श्री म्हाळसा देवींचे या उत्सवासंदर्भात काही म्हणणे असेल, म्हणजे हा उत्सव कसा असावा, काही वेगळे नियोजन नाही ना? तसं काही असेल तर त्याआधी मलाच सांगतील. आपण चिंता करू नये. आणि तसंच काही विशेष कार्य असल्यास ते पुन्हा करता येईल. त्यांची एकच इच्छा असणार की महाशिवरात्रीच्या दिवशी श्री खंडेरायांचा सहवास त्यांना लाभावा, त्यांच्या विशेष पूजेचा मान त्यांना मिळावा. मी तेच म्हणतो आहे. म्हणजे मला थेट बोलता आले नाही, परंतु आता बानूही आहे आणि श्री म्हाळसा देवींना जरी सत्याचे स्मरण झाले असले तरी बानूचा थेट हस्तक्षेप त्यांना आवडणार नाही. अशी वेळ आलीच तर बाणाईला थांबवण्याचे कार्य हे आपण करावे. तत्पूर्वी सगळ्यांना निमंत्रण द्यावीत आपण. जशी आपली आज्ञा. नारायण नारायण. परंतु मुनिवर म्हणतात त्यात तथ्य आहे. द्या अगं बांधतोय घ्याच. काय बायको आहे. झालं बाबा एकदाच आख्यान. जेवाय घ्या, चला जेवाय घ्या. दुसरं काय सुचत नाही होय. वाईस दम खावा की चूल अजून पेटवायची आहे. चूल पेटवायची आहे म्हणजे आता भाकर मिळावी उशीर का? अरे काय देवा खंडोबा, माझ्या बायकोच्या डोसक्यात उजेड पाड बाबा. बर तुम्ही दोघं बी राहू द्यात. गंगे मी आज जाते, तू आवरून घे. भूका लागल्या ती समध्यासनी. नाही तुम्ही कशा पायी करतायसा, मी आवरते की. अगं बानू, एक विचारू का? नाही म्हणजे राग येणार नसेल तर. हा अगं विचार की मावशी. मला काय वाटलं तू आणि देव एकत्र येतील वाड्यावर. देव म्हणलं होतं ना 15 2दा येईन म्हणून, पर या येळेला नाही आलं. तुम्हासनी काय करायचंय नग तिथं ध्यान देऊन गप राहावा की. बानूची काळजी वाटते आम्हाला म्हणून बोलले आम्ही. ए आय, कुठं काय बोलावं कळते का तुला? आता कशाला बोलतीयस? नाहीतर काय. गप्पा येतो. आता म्या काय बोलू मावशी. देवांच्या मनात असेल तर देव येत्याल, आणि त्यासनी येणं बी एवढं सोपं नाही ना ग. देवी असत्यात वाटत, त्यासनी असंच येऊ देत्याल होय. हा ते बी खरं आहे. पर मी काय म्हणती, आख्यान चालू असताना एकदा आशय काढायचा देवा मोहर. ए अगं आय, काय डोसकं बिस्क फिरलंय का काय तुझं? हा? चंदनपुरीला द्या पाठवून हेसनी. हे. ए आय, त्या बानूच्या डोसक्यात काय बाय भरवत जाऊ नगस. देवीसनी कळलं ना तर तुझं काही खरं नाही. पर देवांनी बी यायला पाहिजे होतं. किती वाट बघायची मी तरी. झालं तुमच्या मनासारखं. बानुताई, तुम्ही ह्यांचं काय बी ऐकू नका. तुम्ही आता आला हायसा आणि आता उद्या हगलीच जाणार. होय, कारण तोही एक नियम आहे. ह्या वेळेला मी तुम्हाला गडावर जाऊ देणार नाही.